नमस्कार शेतकरी मित्रांनो. आगामी 15 ते 30 दिवसांमधील सोलापूर बाजार समितीचे जे काही बाजारभाव आहे, भाजीपाला, कांदा, टोमॅटो आणि इतर पिकाचं जे काही माहिती आहे, काय अंदाज राहू शकतात, या संदर्भात हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. तर सध्या आपण कांदा सर्वप्रथम बघूया. सध्याचा दर आहे 200 रुपयापासून ते 17 रुपयापर्यंत सध्या बाजारभाव आहे. काही वक्कल 2000 सुद्धा आहे, परंतु बाजारभाव मुळात 200 रुपये ते 17 रुपयाच्या दरम्यान आहे. आणि उत्पन्नात वाढ होणार आहे, म्हणजे जे काही आवक आहे येणाऱ्या काळामध्ये वाढू शकते. त्यामुळे बाजारभावामध्ये घट होण्याची शक्यता दिसून येत आहे. नाशिकमधून सुद्धा हे बाजारभाव कमी होण्याची शक्यता आहे. आणि सध्याचा दर आहे, येणाऱ्या काळामध्ये दर आहे ते 1000 रुपयापासून ते 1400 ते 1500 रुपये क्विंटल होण्याची शक्यता दिसून येत आहे. तर पाऊस कमी पडल्यास थोडे वाढ होऊ शकते. ते मी आधी सांगितलेलं आहे. तर टोमॅटो सध्या दर आहे 600, म्हणजे हा दर आहे जो आहे प्रति क्विंटलने आहे. तर 750 रुपयापासून ते 3000 रुपये क्विंटल असा सध्या टोमॅटो बाजारभाव आहे. थंडीचे पीक येईपर्यंत जे काही टोमॅटो भाव आहे ते असाच कमी जास्त होऊ शकतो. आणि थोडासा ऑगस्टपर्यंत जे बाजारभाव आहे शेवटपर्यंत थोडा चढ राहण्याची शक्यता आहे. ठीक आहे. आता मिरचीचं बघूया. मिरचीमध्ये सध्या दर आहे 2750 पासून ते 4750 रुपयेपर्यंत सध्या बाजारभाव आहे. पावसामुळे रोग पडल्यामुळे कांद्याच्या आपल्या मिरचीला चांगली मागणी दिसून येत आहे आणि चांगलाच बाजारभाव मार्केटमध्ये दिसून येत आहे. पालेभाज्या सध्या दर चांगला आहे. तर पावसामुळे शेतामध्ये सड होते पालेभाज्याची, तर निश्चितच पालेभाज्याचे जो बाजारभाव आहे ते पण चांगले राहू शकतात. तर हा आहे आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजारभाव. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया अशाच अपडेटिंग होण्यासाठी आपल्या चॅनलमध्ये. तो पण जय हिंद, धन्यवाद.